हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या अशा गावगावच्या ब्लॉगमध्ये. तर बघा कसलं भारी व्ह्यू आहे आणि असं मस्त मस्त बघा व्ह्यूच आहे. तर चला मी आज गावात जाते, म्हणजे माझ्या पुरीला ताप आले, तिला दवाखान्यात घेऊन चालले. तर चला शिदोरीचा कार्यक्रम आहे, शिदोरी करतात आमच्याकडे, ते तुम्हाला दाखवते थोड्या. आणि चला तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझी शाळा आणि माझं गाव. चला फिरून येऊया. बघा माझं गाव झालं स्टार्ट आणि आम्ही भरायचो इथून असं पाणी. हे बघा तुम्हाला दाखवते हापसून बरं. धर जरा 2 मिनिटं असं स्ट्रॉंगर बनायचं इथून. थांबा तुम्हाला हापसून दाखवते. आमच्या इथं हापशाला किती पाणी आहे बघा. लहानपणी आम्ही इथूनच पाणी भरायचो. तर आम्ही असं लहानपणी इथून पाणी भरायचं, लय मजा यायची. दिवसभर असायचं, एवढे नंबर असायचे. आता पाणी आहे सगळीकडे, नळ झाले, तेव्हा नाही होते. तर चला आता तुम्हाला माझी शाळा दाखवते. शाळेजवळ आले बघा. आपली शाळा बघितली की किती खुशी होती. हे बापरे इतनी खुशी. तर चला तुम्हाला माझी आज शाळा दाखवते. वाव, लय भारी फील होते मला असं माझी शाळा बघायची. हे बघा माझ्या शाळेचं नाव आणि माझ्या गावाचं नाव कोणाकोणाला जाणून घ्यायचं तर बघा माझी शाळा बंद आहे, आता सुट्ट्या आहेत. तर बघा माझ्या ह्या शाळेत शिक्षण झाले. हे बघा इथं माझं 1ली 2री 3री तर 7वीपर्यंत झाले आणि 8वी 9वी दुसरीकडे झाले. बघा किती क्यूट आहे माझी शाळा. वाव, आम्ही ह्या पटंगणात प्रार्थना घ्यायचो. तिकडं झाडे, वडाच्या झाडाखाली तो वटा आहे ना, तिथं आम्ही बसायचो. लय मजा असायची. बापरे इथं हापसा होता, इकडं पाणी प्यायचो. बघा बंद आहे माझी शाळा आता. चला कशी वाटली माझी शाळा कमेंटमध्ये सांगा, आहे की नाही भारी. तर चला जाऊया बस स्टॉपला, तुम्हाला दाखवते आमचं बस स्टॉप. तर आता शाम आहे. चल बाबा, माझ्या पिल्लूला बरं नाही, डॉक्टरकडे घेऊन चालले. तर बघा इकडं असं मस्त ग्रामपंचायत होती, आता चेंज झाले. आणि मी बचपनापासून एकच डॉक्टर आहे बरं का आमच्या गावात. तर हे डॉक्टर आहेत, चला दाखवते. चल पिल्लू लवकर. छोटंसंच आहे हे बघा इकडे. तर गावाचा दवाखाना बघा, आमच्या गावचा दवाखाना म्हणजे माझ्या माहेरचा दवाखाना. चला डॉक्टर बस, तेच डॉक्टर आहेत मी लहानपणापासून. या ना. हे बघा हे डॉक्टर छोटे छोटे होते, तुमच्याकडेच यायचं आम्ही. हां बघा डॉक्टर मला विसरले नाही. तर आमच्या इथला चौक जय शिवाजी जय भवानी. बघा इकडं आहे महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा छत्रपती, सॉरी मला माफ करा. बघा माझं पिल्लू शिकवते. आहे चौक, इकडे थांबते बस. त्या कोपऱ्यात ST स्टँड आहे, तिकडं ST स्टँड. आणि इकडं जातो लातूरला. तर चला मी जाते आता घरी. कसा वाटते आमचा चौक बघा. बरं नाही आहे बघा. डॉक्टरकडून आले, डॉक्टर नाही विसरले आम्हाला. ते आहे तसेच आहेत. कुठले आहेत की बाहेर गावचे, पण ते इथंच येऊन सेटल झालेत. आणि खूप वर्ष म्हणजे 1लीपासून होते तेव्हापासून आहेत. ते मला बरोबर ओळखले बरं का. तर एवढीशी होती अशी बोलायला लागली. ते तिकडे मथुरा साईडचे आहेत. तर चला आता माझ्या पुढीला घ्यायचे बांगड्या. मामाचं लग्न झालं आहे ना पिलू. मग आम्ही आता चालले बांगड्या घ्यायला. आमच्या इथे एकच दुकान आहे गावात, त्यातच भेटतं सगळं सामान. ते पण दाखवते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला. हे बघा गावाकडची घरं अशी असतात, कोणच कुठं नाही, सगळं खाली खाली आहे बघा. सगळे घरात, पण असं एक घर नाही की त्याच्या घराच्या दारात झाड नाही बघा. आहे की नाही. माझं गाव किती भारी आहे. तर चला यार, कुठल्या लाईनला आहे रे बाळा ते दुकान? मी विसरले रे बाळा, मी विसरले माझं गाव बघा. हे बघा आमच्या इथंच दुकान आहे, तिथं सगळं भेटतं, पुण्याच्या वरचं भेटतं. तर ते बघा दिसलं का? दिसलं. हे बघा चला तुम्हाला चिपचाप दाखवते.
बरं आहे का? होणार बाळा हां उद्या चला मी आणि आता बांगडेवाल्याकडे पण असतात बघा किती भारी आमच्या गावात. तर हे बघा हे आपले फॅन आहेत सबस्क्रायबर आहेत बरं का. तर त्यांना ब्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून त्यांना घेतले. तर चला जाऊया घराकडे. तर असं काय काम आहेत. आपले फॅन पण आहेत गावात थोडीफार. हे बघा हे अशा बांगड्या घेतल्या आणि हे कोण घेतला. तर चला जाऊया आता घराकडे. फिरून झाले असं गावकडचे लोक कसं बघते दाखवते. मला घ्यायचे का? हे बघा हे आमच्या आत्या आहेत त्यांना पण घ्यायचे माझ्या व्हिडिओमध्ये. सगळेजण तेच म्हणायलेत मला घ्या मला घ्या. तर घेऊया चला. नाही 6 तारखेला 6 तारखेला हां हां तेच 6 तारखेला हां. सांगू तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर तुम्हाला आज माझं सगळं परिवार म्हणजे घरं दाखवते. माझ्या गावात कोण पण इथं बघा एक माझी मावशी राहायची. माझ्या आईची मोठी बहीण पण ती डेट झाली तरी इथं कोण नाही राहत. हे बघा असं बंद पडले घर. हे बघा माझी चूल मावशी नाही राहिली. माझ्या आईला आणि माझ्या मावशीला इथं आजूळ पण माझं हेच आहे बरं का. तर तुम्हाला आजूळचं पण घर दाखवते. आजूळचं पण इथंच आहे पण जवळ राहिलं ना एकमेकाशी माया दया नसते. आम्ही जास्त बोलत नाही. आणि मामाचीच मुलगी भावाला गेली तर त्याच्याने अजून आमचं भी नसलं. तर इकडे एकाच ठिकाणी आमचं अख्खं गाव आहे. म्हणजे चुलते मावशी मामा एकाच गाव. किती मस्त मस्त घरं आहेत माझ्या गावात. हिरवं 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 आहे बघा. लेकरं खेळायले. आणि हे पत्रे दिसतात ना तिथं माझ्या मामाचं घर आहे. सख्या मामाचं बरं का सख्या. हे बघा हे. तर नात्यामध्ये दुरावा आल्याबद्दल आम्ही नाही जात. हे बघा इकडे. आणि इथून पुढं मग आमचा घराणा लागतो. हे बघा इथं माझी एक चुलती राहती तिकडे एक राहती. ते झाडं दिसतात मग त्याच्या पलीकडे माझं घर. तर चला तुम्हाला दाखवते आज सगळं. तिथं एक चुलता इथं एक चुलता. अय्यो कशी आहेस? इकडे चुलत्याचं घराचं काम चालू आहे. इकडे एक राहतो बघा. आणि इथं राहायचा एक चुलता तो गेला दुसऱ्या गावी. मला 6 चुलते आहेत. हे बघा त्यातले 4 जागेवर आहेत 2 कुठं आहे माहिती नाही. हे बघा इथं एक पिऊन पडले. असं असते काय सांगायचं तुम्हाला. आता जाऊया माझ्या घराकडे. तुम्हाला तो होम टूर दिलेला आहे मी. हे बघा इथून लागतं माझं घर. असं एवढं मोठं आहे बघा इथून इथंपर्यंत. चला पुढे दाखवते ते तिथपर्यंत. असं कंपाऊंड आहे आणि आतमध्ये एंट्री. घरात येऊन बसले. चला मी गोळ्या आणते चला. तर चला कसं वाटलं माझं गाव ते पण सांगा कमेंटमध्ये. आता बसते आणि जायचं शिदोरी करायला. तर तिकडं जायचं. तर चला जाते मी. पुरीला औषध देते आणि त्याचा ब्लॉग टाकला तर टाकते. नाही तर असं काय होते ब्लॉग बनवायला इथं नाही का बनवते पण रेंजच नाही आहे. घरी वायफाय येतं पटकन जातं तिथं नाही होते पॉसिबल. तर जे आहे ते दाखवते. तर चला मी आता जाते शिदोरी करायला. कसं वाटलं माझं गाव.